ओम श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, मी जयेंद्र हंकारे. सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय चला पाहूयात. तर आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 3 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर काजू घेतलेला आहे, बदाम आहे, मनुके आहे, पिस्ता आहे आणि वेलची आहे आणि सोबत एक केळ सुद्धा घेतलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. 1 वाटी आपण गाईचं तूप घेतलेलं आहे. तूप जरा गरम झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी रवा आहे तो टाकायचा आहे. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून भाजायचं आहे. मंद आचेवरतीच भाजायचं आहे आपल्याला. रवा आपला आता व्यवस्थितप्रमाणे भाजलेला आहे. तर आता आपण यामध्ये आपले काजू बदाम टाकून घेणार आहोत. मनुके आणि पिस्ता. आपल्याला जे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते रव्याबरोबरच भाजायचे आहेत, वेगळे तळायची काय आवश्यकता नाही. आता आपल्याला केळ टाकायचं आहे. आपल्याला रव्याबरोबर केळ एकजीव करून घ्यायचं आहे. आपला रवा जो आहे तो व्यवस्थित प्रमाणे भाजलेला आहे. तर आपल्याला दूध टाकायचं आहे. त्यामध्ये दूध जे आहे ते आपल्याला गरमच टाकायचं आहे. दूध गरम यासाठी टाकायचं कारण की आपण पहिले रवा व्यवस्थित भाजलेला असतो. त्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये गार दूध टाकलं तर तुमचा शिरा व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळं तुम्हाला गरमच तुम्ही दूध टाकायचं आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. रवा छान फुललेला आहे. आता आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत. आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. वेलची टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा एकजीव असं मिक्स करायचं आहे आपल्याला. 2 मिनिटं आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देणार आहोत. मंद आचेवरती 2 मिनिटं एकदा शिजवून घेऊया परत. पहा किती छान शिरा असा आपला व्यवस्थित झालेला आहे. तूपही सुटलेलं आहे त्याला. आता 5 मिनिटं गॅस बंद करून आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. मित्रांनो, आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. जर तुम्हाला 1.25 किलोच्या प्रमाणामध्ये जर शिरा करायचा असेल तर तुम्ही 1.25 किलो रवा घ्यायचा आहे, 1.25 किलो साखर घ्यायची, 1.25 किलो तूप घ्यायचं आहे आणि 3.5 ते 4.5 लिटर तुम्हाला दूध लागेल. तर हा प्रसादाचा शिरा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.